तर मान्सूनबाबत काहीशी दिलासादायक सुद्धा बातमी येते. हिंद महासागरामध्ये इंडियन ओशन डायपोल अर्थात IOD सकारात्मक होण्याची शक्यता आहे आणि तसं झालं तर पावसाची तोड भरून निघेल असा अंदाज आहे. जपान आणि अमेरिकेच्या संस्थांनी मान्सूनसाठी हा दिलासादायक अंदाज व्यक्त केलाय. प्रशांत महासागरात अल निनो सक्रिय झाल्याचं जाहीर झाल्यावर यंदाच्या मान्सून हंगामाविषयी सर्व स्तरातून चिंता व्यक्त होऊ लागली आहे. मात्र अल निनोची तीव्रता वाढत असताना जुलैमध्ये हिंदी महासागरात इंडियन ओशन डायपोलची सकारात्मक स्थिती विकसित होण्याचा अंदाज या संस्थांनी जाहीर केला आहे. IMDने मात्र इंडियन ओशन डायपोल तटस्थ राहण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे. तर आपण ग्राफिक्सवर सगळे महत्त्वाचे मुद्दे पाहूया. पश्चिम आणि पूर्व हिंद महासागराच्या समुद्रतळाच्या तापमानातलं अंतर आहे. पॉझिटिव्ह इंडियन ओशन डायपोलमुळे हवेची स्थिती बदलून भारताकडे आर्द्रतेची वाटचाल होईल. तर इंडियन ओशन डायपोलच्या वाढलेल्या आर्द्रतेमुळे पावसाचं प्रमाण वाढतं. जपानच्या हवामान संस्थेनुसार यंदा पॉझिटिव्ह इंडियन ओशन डायपोलच्या स्थितीचा हा अंदाज दिलाय. तर 1997 मध्ये अल निनोच्या परिणामानंतरही भारतात चांगला पाऊस झाला. 1997 मध्ये पॉझिटिव्ह इंडियन ओशन डायपोलची स्थिती होती. पॉझिटिव्ह इंडियन ओशन डायपोलमुळे चांगला पाऊस हा केवळ अंदाज आहे, खात्री नव्हे, असंही पुढे सांगण्यात आलंय. तर मान्सूनबाबत ही काहीशी दिलासादायक अशी बातमी म्हणता येईल आणि निश्चितच मान्सूनची प्रतीक्षा संपूर्ण महाराष्ट्र करतोय. कधी एकदा मान्सूनचा पाऊस येतो आहे आणि मुख्यतः जी पाण्याची चिंता आहे त्याबाबत सध्या चिंतातूर अशी सगळी परिस्थिती पाहायला मिळते. तर अल निनोचं यावेळी संकट असल्यामुळे दुष्काळ असेल अशा प्रकारे अंदाज जो तज्ज्ञ व्यक्त करत होते त्यामध्ये एक दिलासादायक बातमी सुद्धा येते. ती म्हणजे मान्सूनबाबतची दिलासादायक बातमी अशी आहे की हिंदी महासागरामध्ये इंडियन ओशन डायपोल अर्थात IOD सकारात्मक होण्याची शक्यता आहे आणि तसं झालं तर पावसाची ही तूट भरून निघेल असंही सांगण्यात येत आहे. त्यामुळे निश्चितच अशी परिस्थिती व्हावी अशी सगळ्यांची अपेक्षा असणार आहे. तर प्रशांत महासागरात अल निनो सक्रिय झाल्याचं जाहीर झाल्यावर यंदाच्या मान्सून हंगामाविषयी सगळ्या स्तरातून अशा प्रकारे एक चिंता व्यक्त होत होती. तर अल निनोची तीव्रता आता वाढत चालली पाहायला मिळते आणि जुलैमध्ये हिंद महासागरामध्ये इंडियन ओशन डायपोलची ही सकारात्मक स्थिती विकसित होईल असा अंदाज आहे. म्हणजे पुढचा महिना आता यासाठी उजाडेल. मात्र हा एक अंदाज आहे, खात्री नव्हे, असंही पुढे सांगण्यात आलंय. हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे सर सध्या आपल्याबरोबर आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया या संदर्भातले आणखी तपशील. सर नमस्कार. सगळ्यात महत्त्वाचं की सध्या मान्सून लांबतो आहे आणि दुष्काळमय सगळी परिस्थिती आहे, अल निनोची परिस्थिती, या सगळ्या बातम्या वाचत असताना एक दिलासादायक बातमी सुद्धा येते. ती म्हणजे IOD तटस्थ राहील असा IMDचा जरी अंदाज असला तरी काही संस्थांनी असं म्हटलेलं आहे की हा IOD सकारात्मक होण्याची शक्यता आहे, पावसाची तूट भरून निघेल. काय नेमकं यामध्ये? मी जवळजवळ 25 वर्ष हे अंदाज देतोय. माझ्या माहितीप्रमाणे एक 4 वर्ष 5 वर्ष जर मी अशी पाहिली की मान्सून उशिरा दाखल होतो आणि त्याला तेवढा जोर नसतो सुरुवातीला, पण त्याच्यावर पेरण्या होतात, त्यानंतर मग एखादा खंड पडतो आणि मान्सून लवकर विड्रॉ होतो आणि IOD जर पॉझिटिव्ह असेल तर पुढे सीझन चांगला जातो. हे IODलाच आता इंडियन नीना असे परदेशातले लोक त्याला संबोधतात. आता ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञ, त्याचप्रमाणे फिलिपाईन्सचे शास्त्रज्ञ हे सातत्यानं सांगतायत की IOD पॉझिटिव्ह होईल काही दिवसामध्ये. मी समुद्राच्या पाण्याचं तापमान देखील पाहिलेलं आहे. म्हणजे हिंदी महासागराच्या पश्चिम भागात आता 28 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान काही ठिकाणी वाढतंय. ते वाढलं की IOD पॉझिटिव्ह होणार आहे आणि IOD पॉझिटिव्ह झाला तर आपल्याला अगदी खूप चांगला सीझन नाहीये, पण फार खराब सीझनही राहणार नाहीये, अशी परिस्थिती होऊ शकेल असं मला वाटतंय. अगदी. सर, हे इंडियन ओशन डायपोल ची सकारात्मक स्थिती विकसित होण्याचा अंदाज आहे. आपण थोडक्यात प्रेक्षकांना सांगूया का की नेमकी स्थिती काय निर्माण होऊ शकते, एक आशादायी चित्र त्यामुळे निर्माण होऊ शकतं? हिंदी महासागराच्या पश्चिम भागातलं तापमान वाढणं म्हणजेच IOD तयार होणं, इंडियन ओशन डायपोल तो पॉझिटिव्ह होणं. असं जर झालं तर तो एल निनोवरती प्रभाव टाकू शकतो आणि त्या एल निनोचा प्रभाव कमी होऊन मग IODचा प्रभाव वाढतो आणि पाऊस चांगला होतो. आता
माझ्या अंदाजाप्रमाणे मी जो काढलेला अंदाज आहे राज्यासाठी तो त्यानुसारच आहे. जवळजवळ आपलं मॉडेल देखील हे सगळ्या गोष्टी बरोबर त्यातनं ओळखतं. 98% मी अंदाज सांगितला आहे आणि त्यातला 5% जरी आपण मॉडेल एरर धरला तरी 93% पाऊस काही भागामध्ये 98% देखील होऊ शकतो. आता जो दुष्काळी पट्टा आहे तिथे हा प्रॉब्लेम जास्त येतो. जिथं पाऊस कमी होतो महाराष्ट्रामध्ये 300, 400, 500 मिलीमीटर, तिथं जर पाऊस कमी झाला तर मग तिथं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी लागते, टँकरनी पाण्याची व्यवस्था करावी लागते. हे नॉर्मल वर्ष नाही, हे समजून घेऊन शासनाने पण तशी तयारी करावी लागते. शेतकऱ्यांनी जमिनीचा मजदूर पाहूनच पिकांच्या लागवडी करायला पाहिजेत. हलक्या जमिनी असतील तर मूग, उडीद, मटकी, चवळी ही पिकं घेणं. मध्यम खोल भारी जमिनी असतील जिथं पाणी साठवून ठेवण्याची क्षमता अधिक आहे तिथंच फक्त सोयाबीन आणि कपाशी ही लागवड करता येईल. ठीक. सर धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी, या सगळ्या तपशिलांसाठी. रामचंद्र साबळे सर आपल्याबरोबर होते. तर यावेळी हिंदी महासागरात आयोडी तयार होऊ शकतो अशा प्रकारे एक अंदाज वर्तवण्यात आला आणि सरांनी सुद्धा तसा एक अंदाज त्यांच्या मॉडेलप्रमाणे वर्तवण्यात आला आणि त्यांनी 98% पावसाची एक शक्यता सरासरीच्या वर्तवलेली आहे. त्यामुळे निश्चितच हा पाऊस आता पुढच्या काळामध्ये कितपत प्रमाणामध्ये होतोय आणि शेतकरी बांधवांसाठी जे सध्या प्रतीक्षा करतात हे आशादायी चित्र जर होत असेल तर ते तसंच निर्माण व्हावं आणि तसा पाऊस पडावा अशी एक आपण अपेक्षा व्यक्त करूया. तर रामचंद्र साबळे सर आपल्याबरोबर होते. धन्यवाद सर दिलेल्या सगळ्या माहितीसाठी.